भाई आपली जान आता आपल्याकडे वापस आलेली आहे एंटर. चला निघूया आपण, बघूया पुढे प्रवासात आता हळूहळू. चला पार्टीसाठी रेडी म्हणजे नॉर्मल आपलं बाय स्प्राईट बीट रिओ शिंगभुजा हिंगभुजा झालेली आहे. 4 पोरांमध्ये एवढं काम. बाकी आहे. चला आता वरती जाऊया, बसूया मस्त राहणार. नमस्कार मंडळी, आज खूप साऱ्या मोठ्या ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा चाललोत आपल्या जर्नीकडे. जसं की मी यूट्यूब व्हिडिओ फक्त स्टार्ट केला होता आपल्या एक मेमोरीज ठेवायला. तर आज खूप दिवसांतर आपण व्हिडिओ बनवत आहे. तर मी रोशन रामदास पंचा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने आणि सहर्ष स्वागत करतो माझ्या या आजच्या आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण ॲक्च्युली सकाळी आम्ही गावी आलो आहे, 4 अमोल मी सिद्धू तिघंजणं. तर आता आपण चाललो आहे मिनी माथेरान म्हणजे आपल्या अर्थातच माचाडला. तर आता आपण थोडा वेळ इथं घरी जेवण वगैरे करणार आहे. जेवण आपण डायरेक्ट निघतो आहे. पावसाने थोडीशी मगाशी हजेरी लावली होती, पण आता पाऊस गेला आहे पुरेपूर. तर आता आपण निघतो आहे थोड्याच वेळात, भेटूयात माचाडला निघताना. तर मंडळी पाहू शकता आपण आता सगळे जेवण वगैरे निघालेलो आहे आणि आपल्या अमोलची गावाकडची गाडी आम्ही डायरेक्ट इधर पहाडो आहे. तेव्हा आता सिद्धू आणि बाळू ती मांदरची गाडी आणली होती सकाळी आम्ही आलो तेव्हा. ते आता सोडू आम्ही आणि ही आपली भाई आपली जान आता आपल्याकडे वापस आलेली आहे एंटर. तर चला निघूया आपण, बघूया पुढे प्रवासात आता हळूहळू. चला तर भेटू. 2 मेंबर्स आपल्याला ॲड होतील आपल्या गावातला सुजल म्हणून आहे. सुजल हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याची करंगी मोडली होती ना पालखी नाचवताना खुण्याच्या दिवशी. तो बोरगा येणार आहे, तर त्याला भेटू, तिथून घेऊ त्याला आणि निघू. तर चला भेटू प्रवासात. पाहू शकता आपण आता निघालो आहे माचाच्या दिशेने जायला. आपण आता इथे ट्रिप्सी बसलो आहे. हे बघा आपण आपल्या मागे गाडी चालवतो. आता दाखव हे बघा तर कोकणात आल्यानंतरचे हे सुख भेटतं ना आई, जे प्राइसलेस आहे ते आपण असं शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. त्यामुळे कसं आहे, आई कोकण आलं आहे तर घुमे में जावा में चाहिए शब्द समजो कुछ बोलायचं. तुम्हाला जायलाच पाहिजे आपल्याला. ठीक आहे जाऊ. आता बघू ह्याच्या गाडीची हवा आपल्या म्हणून आम्ही ट्रिप्सी बसलो आहे. आता हवा भरू भांबेड आहेत आणि थेट माचाड. चला नाव देतील काका. तर आपण फायनली आता आपण पोहोचतोय भामेडला आणि आपल्या भावाची गाडीची आवाज भरून झालेली आहे. आणि आता एंटॉर्क मध्ये सगळी तयारी केलेली आहे जायची, पण आता पावसाचा आम्ही वाट बघतोय. पावसच येत नाही. दुपारी निघायच्या आधी थोडा पडला होता पाऊस, म्हणून बोललेलो की आता जाऊया. सकाळी जाणार होतो, मग पोस्टपोन केलेलं दुपारी जाऊया, पण पावसाची वाट बघतो. पाऊसच आला ना. आता बघा कडक ऊन पडलंय. तयारी करून आले पण पावसच नाही बघा. आणि आम्ही असाच मोबाईल घेऊन आलो डायरेक्ट. काय कहेंगे. चलो मिळते अभि. आता इथून थोडं पुढे गेलो की राईड मारला की आपल्या डेस्टिनेशनकडे जाऊ आपण. चला भेटूया. बघू शकता पार्टीसाठी रेडी म्हणजे नॉर्मल आपलं बाय स्प्राईट बीट रिओ शिंगभुजा हिंगभुजा झालेली आहे. 4 पोरांमध्ये एवढं काम. बाकी आहे. चला आता वरती जाऊया, बसूया मस्त रानात जाऊन, निसर्गाची मजा घेऊ. तर पाहू शकता फायनली आपण आता एंट्रन्स घेतलेला आहे. आता आम्ही आता चाललो आहे आपल्या माथाकडे. बघा पाहू शकता तुम्ही एवढ्यापासून आजूबाजूला जी हिरवळ दिसते ना ते बघून बाई मन. आणि हवा चालू झाली आहे थंड आहे. इन द सेन्स याचा अर्थ काय की पावसाचे आपल्याला थोडेसे संदेश दिसत आहेत. आला तर बरं होईल, कारण
पावसाची भिजून सह्याद्रीला फील करायची जी काय बोलतात त्याला फिलिंग्स आहेत ना, त्या शब्दात ना व्यक्त करू शकत. तर चला आता तुम्ही बघायलाच थोडे थोडे नजारे ॲज तुम्ही बघू शकताय ऑलरेडी. थोडं थोडं आता वरती येणार आहे आपण. वाव नाईस यार, नाईस. तर मंडळी बघू शकता इन दिस पहाड़ी वाली रेस में हमने अपना पहला पिट स्टॉप ले लिया है. पिट स्टॉप भाई गाडी चढतच नाही वेंचूर. म्हणून पिट स्टॉप घेतला. पिट स्टॉप. तर आता बघा बॅकग्राऊंड. मला पैसे यायला लागेल ना. अजून एवढं चढत वरती जायचं आहे, म्हणजे वरती तिकडे पोहोचू त्या साईडला. तिकडे गेलो की मस्त हवा बघा, ते वातावरण दिसतंय तुम्हाला वरती बघू शकता. एवढं सगळं करून आता वरती जातोय. तर चला भेटूयात पुढं. बघूयात आता पिट स्टॉप झालेला आहे आपला. आता गाडीमध्ये रिकव्हरी केलेली आहे थोडीशी. आता आपली हेवी ड्रायव्हर रेसर अरे दबारा हे पाणी कसं रिटर्न येतो वरती. हवेच्या प्रेशर नाही. अरे खरं पहिल्या गेअरवरती माझा फोटो काढे. हा होते पाऊस बस काय फोटो काढ. कसं रिटर्न वाहतं उलट पाऊस तिथं नाही. बॉटल तिकडे. अमोल तुझे काय केलेस ते शूट नाही झालं. तुझे काय केलेस ते शूट नाही झालं. तर मंडळी बघू शकता आपण आता फायनली टॉपला पोहोचलेलो आहे. आणि हे बघा सिद्धूने बॉटल फेकली आणि रिटर्न आले. हवेचा फ्लो एवढा आहे ना असा उलट्या साईडला. तर हलकी वस्तू फेकलीस तर रिटर्न येते. आणि तुम्ही बघू शकता समोरचा जो नजारा आहे ना तो एकदम खतरनाक आहे. अरे तू मला व्हिडिओ बनवते सिद्धू यार. माझा फोटो काढे. पाऊस येणार आपल्याकडे. आणि जो तिथे समोरची जी जागा आहे ना तिथून दुकासं रिटर्न वाहतं उलट्या साईडला. आणि तर हे बघू शकतात तुम्ही. भाई नजारे बघून आहे ना डोळ्याचा पारणा फिरलाय भाई. फिरला. खूप दिवसांनी गावी आलो पण मजा आली. आणि आपल्या 2 रेसिंग कार्स. दिस इज द फेरारी आणि दिस इज अ मॅक्लेरन. नाही ती मॅक्लेरन आहे आणि ही फेरारी आहे. अमोल कोणाला तरी व्हिडिओ कॉल करतोय बाबा. बघून घ्या. वाव. आपल्याला आता बेल्ट दिसत आहेत. आपल्याला डोंगरदऱ्या दिसत आहेत. लाईक माउंटेन्स आणि थोडासा पाऊस पडून गेल्यामुळे तरी हिरवं झाल्या ते दिसतं आपल्याला. बाकी काय जे काही आपण एक्सपेक्ट करत होतो ते आपल्याला नाही दिसत बघायला भेटत. पाऊसच ना आला. दुपारी थोडासा पडला होता. मी गेस केला की पाऊस पडेल पण आता आपल्याला
वाटत नाही की ती बघायला भेटेल. बघू लेट सी. आपण परत एकदा पुन्हा ट्रेक करू मासाळचा, तेव्हा बघू. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा थोडासा. तर हवा चालू आहे, पण लेट सी की एंड होता ना, एंड ऑफ द डेला आय थिंक थोडंसं दुःख येईल. आपण तेव्हा पण शूट करू. चला बघू. नाही तुला जीव नको देऊ. जीव नको देऊ. अरे अमोल सांग, ऐकत नाही बघ. काहीच तर आम्ही चाललेलो आता बघा, डोंगर चढतोय थोडे. थोडा आपण पार्टी करणार आहे एकदम टॉप मध्ये जाऊन आम्ही आता व्ह्यू बघणार आहेत माचाचा, आणि तुम्हाला पण दाखवतो व्ह्यू. फक्त पावसाची कमी आहे गाईज, नाही तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून अजून चांगल्या प्रकारे आनंद घेतला असतात माचाळचा. हे बघा इकडे तुम्हाला दिसत असेल किती भारी व्ह्यू आहे. आम्ही इकडून बघा एकदम खालीने एकदम आलेलो आहेत. हा व्ह्यू आहे, आणि आम्ही आता चाललोय थोडं बसायला. सिद्धेश पांचाळ थकलेले आहेत भरपूर गाडी चालवून, येत आहेत वरती चालत चालत. आम्ही पण थकलोय आता. ते ढग आता ऍक्च्युली दुकानात थोडंसं व्हायला लागलं. ते बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. लेट्स सी. आम्ही थोडं आता या डोंगरात आहेत या साईडला, पण ते दुकान आता व्हायला लागलंय ऑलमोस्ट. हे बघा, थोडंसं काळ वातावरण झालंय. आता पाऊस आला पाहिजे. तर आता हे बघा पाहू शकता, एकदम संध्याकाळचं वातावरण एकदम खतरनाक झालंय भाई. नजारा क्लासी. अरे ना, आता आपण आता इकडे मागे आहेत या साईडला, आपली पब्लिक या साईडला उभी आहे, बघू शकता. भाई फुल एन्जॉय करतोय भाई पहाडामध्ये. एकदम सुकूनची जिंदगी आहे ना भाई, हीच आहे. एकदम खतरनाक. फक्त एकदा ट्राय करा भाई. आम्ही मुंबईवरून आलोय एका दुसऱ्या कामासाठी, जे की आपल्या बँड बद्दल काम आहे. पडला नाही, पण आता जाता आहे ना धुकं आलंय बघा. लेट्स सी. बूम बूम. निरीक्षण करा भाई. आम्ही समोर लाईव्ह बघतोय, लाईव्ह. दॅट इज ब्युटी ऑफ कोकण. नमस्कार मंडळी. फायनली ज्यासाठी आपण थांबलो होतो ना, जे की ढग उलटे वाहतात, ते दुपारी दिसत नव्हते. आता ऑलमोस्ट 6:15 वाजलेत, आणि आम्ही थांबलो आहेत थोड्या वेळासाठी की शूट करायला भेटेल आम्हाला थोडं काय, बिकॉज आम्ही परतीच्या मार्गाला निघालोच ऑलमोस्ट आता. तर तुम्ही बघा बॅकग्राऊंडला, बघा पूर्ण आता फॉग येत चाललं आहे, जे की बोलतात ना की ढग वाहतात. इकडे उंची जास्त असल्यामुळे ना ढग डिरेक्टली जे आपले डोंगर आहेत त्यातून प्रॉपर बाहेर येतात बघा. आणि आमची टोळी बघा, ते बघा तिघेजण खाली चाललेत. भाई याच्यासाठी थांबलो होतो इतका वेळ, म्हणजे की बघायला भेटायला, बिकॉज पाऊसच नाही पडला आज नाही. तर मंडळी हे बघा, आता आपण परतीच्या मार्गाने निघालोय, बघू शकतात. आणि आता आम्ही आमचा भाई सफर फुल एन्जॉय केलेला आहे, आणि एकदम निसर्गरम्य वातावरणात व्यवस्थितरित्या फुल एन्जॉय केलेला आहे. ढग येताना बघितलेले आहेत, आणि आता आम्ही चाललेलो आहेत
परतीच्या बाई हा बघा, हा आमचा गाईड आहे, आमचा गाईड आहे. अमोल मांचा गाईड आहे आमचा. तर चला, तर फायनली आपण परतीचा मार्ग पकडूया. आणि जाताना का आपण आता घरी पोहोचायचं आहे. आम्ही काही जास्त स्पॉट घेणार नाहीत आता जाताना. डिरेक्टली आपण थोडं लवकरच घरी जायचा प्रयत्न करू. व्ह्यू दाखवू आम्ही व्यवस्थितरित्या, म्हणजे जे जातानाचे जे आहेत ना डोंगरातले व्ह्यू, हा. ढग येतात, हा ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवू. हा. काय प्रश्नच नाही. ओके सर. तर भेटू आपण जातानाच्या प्रवासाला. तर चला, आता आपण गाडी काढूया आणि पहिला तर बाहेर प्रॉपर रोडला जाऊया, नंतर मग शूट करू जाता आता खाली. चला भेटूयात. तर पाहू शकता की जी खुशी आम्हाला अगोदर जाताना जी मुवमेंट पाहिजे होती ना, जी सीन पाहिजे ती आता दिसते खतरनाक. म्हणजे जे ढग आहेत एकदम प्रॉपर आता व्हायला लागले, पाहू शकता तुम्ही. ॲक्च्युली आपण निघालो परतीच्या मार्गावर आता. काय ह्याला मिनी आई आम्ही स्वतः लाईव्ह जगतोय. माथेरान का बोलतात किंवा Public. महाबळेश्वर का बोलतात, आम्ही हे लाईव्ह जगतोय. एक नंबर सीन आहे. तर नमस्कार मंडळी, आपण फायनली आता मासाळवरून पोचलो आहे घरी. जस्ट थोडा उशीर झाला आहे, 8 वाजले रात्रीचे. आम्हाला येऊन बँगलोर सामान वरती आणायचं होतं प्रियांशूच्या घराकडून, पण ते काही जमलं नाही. थोडंसं भिजलो, जरा फुसले केस वगैरे, आणि थोडंसं फ्रेश तर चालत नाही, तसं चालू आहे. व्हिडिओ एंड करायला आलो, जाम सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे थोडंसं बोलू लवकर एंड करून आराम करू रात्री. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा. भेटूयात पुढच्या नवीनवाल्या चाबूकल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमचा विश्राम घेतो. तर धन्यवाद.